तर मुंबईतल्या पांढऱ्या पट्टीचा वाद हा निरर्थक असल्याचं वक्तव्य जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केलंय। राजकीय स्वार्थासाठी राज्याचा बळी दिला जातो असं म्हणत त्यांनी नाव न घेता मनसेवर निशाणा साधलाय। या प्रकरणाचा सखोल तपास करावा तसंच सीबीआय तपासाची मागणीही त्यांनी केली आहे। मुळात हा पांढऱ्या पट्ट्यांचा वाद अत्यंत निरर्थक व अनाठायी असा वाद आहे। एखाद्या साध्या विषयाला इतकं वेगळ्या स्वरूपानं समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीनं मांडलं जाणं हे खरं तर या राज्याच्या संस्कृतीला, राज्याच्या परंपरेला न शोभणार आहे। एखादा यूट्यूबर स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या पब्लिसिटीसाठी जिथं राहतो त्या सोसायटीमध्ये पट्टे मारले, ते का मारले ते तिथंच त्याने विचारलं पाहिजे सोसायटीमध्ये, तुम्ही त्याचा उद्देश काय आहे ते न करता नुसतं सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापुढे विकृत पद्धतीनं हा विषय मांडला आणि एक समाजामध्ये डोकी भडकवण्याचं काम केलं। राजकीय स्वरूप देणं हे चुकीचं आहे। तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही या राज्याचा बळी देता, या राज्याच्या संस्कृतीला, राज्याच्या परंपरेला काळीमा फासली जाते। जैन समाज हा इथलाच समाज आहे, याला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर चित्रित करण्याचा राजकीय स्वार्थासाठी प्रयत्न केला जातो आणि या राजकीय पक्षाची नेहमीची परंपरा आहे आमच्या भावना दुखावतील असं जाणीवपूर्वक कृत्य करायचं, भडकवायचं। अनेक गोष्टी समाजामध्ये घडत असतात, नेमकं तुम्हाला पांढरी पट्टीच खुपली का आता आमची? बाकीच्या अनेक गोष्टी असतात, आम्हाला त्या विषयात जायचं नाही आहे, परंतु याला राजकीय स्वरूप देऊ नये। समाजामध्ये अशा प्रकारचं वितुष्ट निर्माण करून तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजता, पण त्याचं नुकसान या राज्याला सहन करावं लागणार आहे। बात का बतंगड म्हणतो अशा पद्धतीने ते भडकवलेलं झालेलं आहे आणि मला अशी शंका आहे की हे सगळं करण्यामागं कुठंतरी या राज्याला मागं ढकलण्याचं षडयंत्र कुणीतरी करतंय। माझी राज्य सरकारला विनंती आहे की याचा सखोल तपास झाला पाहिजे। सीबीआयकडे तपास द्या, कुणाकडे तपास द्या, पण कोणतं षडयंत्र महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानीच नव्हे तर जगातल्या लोकांच्या गुंतवणुकीचं आकर्षणाचं केंद्र बनतंय, ज्या पद्धतीनं मुंबई विकसित होते, कुणाला तरी हे खुपतंय आणि कुठंतरी या महाराष्ट्र विकासात मागं जावा म्हणून अशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या ठिकाणचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कुणीतरी करते आणि हे थांबवलं पाहिजे।